17 मे ते 15 जून 2026 या कालावधीमध्ये अधिक मास यात्रोत्सव सुरू होत आहे। या यात्रेसाठी ट्रस्ट मार्फत या ठिकाणी उत्तम अशी जवळपास 15 एकरची पार्किंग केलेली आहे आणि या ठिकाणी पार्किंगचा 1 रुपयाही फीस म्हणून आकारला जाणार नाही। त्यानंतर या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये 70 बाय 80 च्या शेडमध्ये लोखंडी दर्शनबारी झिगझॅग पद्धतीची केलेली आहे, जेणेकरून भाविकांना उन्हापासून त्रास होऊ नये यासाठी या ठिकाणी या दर्शनबारीमध्ये 10 टेंट कूलरची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच गावामध्ये जवळपास 2500 फुटाची दर्शनबारी आहे। त्या दर्शनबारीवर तुळजाभवानी अर्बनचे चेअरमन माननीय चंद्रकांत शेजूळ साहेब यांच्याकडून 10 बाय 2500 फुटाची ग्रीन नेट भाविकांच्या सोयीसाठी सावली म्हणून देण्यात आलेले आहे। त्यांचे ट्रस्टतर्फे खूप खूप आभार। तसेच गंगेवर या ठिकाणी येणारे जवळपास 85% 90% भाविक हे महिला भाविक आहेत आणि येणारे सर्व भाविक हे गंगेवर गोदावरी नदीवर स्नानासाठी जातात। तर त्यांना या ठिकाणी नवीन मुली असतील त्यांना कपडे बदलता येत नाही, त्यासाठी 10 बाय 12च्या 4 रूम चेंजिंग रूम म्हणून कपडे बदलण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। तसेच या ठिकाणी आणखी भाविकांच्या सोयीसाठी तुळजाभवानी अर्बनचे चेअरमन यांनी थंडगार अशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जारचं फिल्टरचं पाणी देण्याची कबूल केलेली आहे। तसं त्यांचा आम्हाला जवळपास 15 ते 20 वर्षापासून सहकार्य असतं। प्रत्येक अधिक मासामध्ये ते पिण्याचं पाणी देतात। अशा प्रकारे या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पोलीस संरक्षण सुद्धा या ठिकाणी येणार आहे। आजच PSI सर्वे करून गेलेले आहेत। भाविकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी ट्रस्ट मार्फत जे तयारी करण्यात आलेली आहे। पुरुषोत्तमपुरी हे नाव पडण्याचं एकमेव कारण आहे, ज्या वेळेला राजेला रामचंद्र पंचवटीला थांबले आणि तिथून त्यांनी पूर्ण दक्षिण भारत पायी फिरले, तर त्या ज्या ठिकाणी त्यांचे पाय लागले त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र निर्माण झाले। याचा विशेष असं आहे, या ठिकाणी पुरुषोत्तम या ठिकाणी एवढा प्रभाव पडला की आपल्या हिंदू धर्मात 3 हट्ट आग्रहाने पुरवले जातात। एक बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट। तर त्या स्त्री हट्टामध्ये पुरुषोत्तमाची मंडळी लक्ष्मी, महादेवाची मंडळी पार्वती, त्या दोघींनी असा आग्रह केला आपापल्या मालकाच्या समोर की या संपूर्ण जगाला सुखी करण्याचा असं काहीतरी ज्ञान द्या। तर लक्ष्मीनं असा आग्रह पुरुषोत्तमासमोर केला, तर पुरुषोत्तमाने इथे जन्मलेल्या 108 नक्षत्रामध्ये 27 नक्षत्रात जेवढे लोक असतील त्यांना ज्या प्रकारचे दुःख असतील त्याचे असे रचित विष्णू सहस्रनाम व्याधी विनाशक कोष्टक पुरुषोत्तमपुरीत दिले। हे ऐकलं पार्वतीनं। पार्वती म्हणली महादेवाला, महादेवा तुम्ही कमी आहेत का, तुम्ही यांच्या बरोबरीचे येते। मग महादेवाने इथं शिव सर्वोदय ज्ञान स्वराच्या बळावर ज्या वानरानं रामाचं युद्ध जिंकलं त्या पद्धतीने स्वराचं ज्ञान इथं पुरुषोत्तमपुरीत दिलं लक्ष्मीच्या पार्वतीच्या आग्रहास्तव। त्यामुळे या ठिकाणी 90 महिला आणि 10 पुरुष दर्शनाला येते। त्याचं कारण एकमेव आहे। आणि बाईजवळ माया, दया, प्रेम, जिव्हाळा, कणवाळा हा 100% बाईजवळ आहे। एक बाई 10 लेकराला सांभाळून पण पुरुष 1 लेकराला सांभाळू शकत नाही, हे तत्व आहे। म्हणून ह्या गावाला पुरुषोत्तम बळा मर्यादा पुरुषोत्तम हे पुरुषोत्तमपुरी नाव असं मुद्दाम देण्यात आलेलं आहे। आणि महाराष्ट्र